कोल्हेंविरोधातला उमेदवार निवडून आणणारच असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे। अजित पवारांनी आता अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंजेस दिलाय। अमोल कोल्हे राजीनामा देण्यासाठी आले होते। अजित पवारांनी असा मोठा दावाही केला आहे। मला राजीनाम्याच्या वक्तव्याची कल्पना नाही। शरद पवारांची कोल्हेंवर ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर अजित पवारांनी हा दावा केला होता की अमोल कोल्हे यांनी राजीनामा दिला होता आणि त्यावर आता शरद पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। तर अमोल कोल्हेंविरोधातला उमेदवार निवडूनच आणणार असा निर्धार आता अजित पवारांनी केलेला आहे आणि असा निर्धार करत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना ओपन चॅलेंज दिलाय। उत्तम पद्धतीने त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना, ग्रामस्थांना, महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खिळून ठेवण्याचं काम केलं। हे त्यांचे प्लस पॉइंट आहेतच, पण ते प्लस पॉइंट आहे तू काळजीच करू नको। तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं। त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता, मला राजीनामा द्यायचा। त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे। त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर। आता त्यांचं चाललेलं आहे सगळं, परंतु ते मधल्या काळामध्ये 6 विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते। त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं। त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे। मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर, ह्याच्यावर, आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता, अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या। लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे। अमोल कोल्हेंना आतापासूनच थेट चॅलेंज दिलं जाते की त्यांच्या विरोधामध्ये एक चांगला पर्याय दिला जाईल आणि त्यांना निवडून सुद्धा आणलं जाईल। त्यांना तिकीट देताना मीच विचार केलेला होता, मात्र 2-3 वर्ष होण्याच्या आतमध्येच ते राजीनामा देण्याचा विचार करतात असं उपमुख्यमंत्री म्हणतात। यालाच धरून संसदेमध्ये काम करतो। कोल्हे मला त्या ठिकाणी भेटत असतो। कोल्हे त्या ठिकाणी संसदीय कामात चांगले लक्ष देतात आणि आम्ही सतत आमच्यामध्ये चर्चा असते जायगापासून। त्या जायगामधून त्यांनी काही व्यक्तिगत अडचणी असू शकतात, त्याची चर्चा होते, पण अन्य कुठल्याचे विचार त्यांनी कधी माझ्या कानावर घातलेले नाही। जो घातला तो मतदारसंघाच्या कामाच्या सोबत घातला।